नेमकं वर्मावर बोट ठेवायचं, हसणं, नाठाळपणा हा आपला स्थायी भाव. कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळी कोणाच्या समोर गळी उतरवताना, मांडत असताना 2-4 छान गोष्टी हसले, बोलले, पुन्हा पुढे काही तुमच्या मनातलं आहे ते बोलून टाकायचं. जातीय सलोखा हा तुम्ही नाही टिकवणार तर कोण टिकवणार? मी मुसलमान आहे किंवा मी हिंदू आहे किंवा मी ख्रिश्चन आहे, हा माझा काही गुन्हा आहे का रे? मला नाही कधी आजपर्यंत आठवलं किंवा माहिती आहे की रत्नागिरीमध्ये कुठे काहीतरी असं काही झालं. त्याचं कारण इथली माणसं पहिल्यांदा माणूस आहे. मला माझ्या पद्धतीनं, मी आईला माझं सगळं लहानपण मुसलमानांमध्ये गेलं. मुरुड जंजिराला आम्ही मियाँ यांच्या घरात राहत होतो. त्यांच्या 2 बायका होत्या, नजीरा आणि अनवरी. अनवरीची 2 मुलं, दिलशाद आणि सैफुल. नजीराची 2, शगुफ्ता, बाबला. आधीच एक मुलगा होता लियाकत म्हणून. आम्ही लहानपणाचे त्यांच्यातच वाढलोच तसे. एकमेकाच्या सणांमध्ये आम्ही कायम एकत्र होतो. कधी माहिती नाही, त्यावेळी ताबूतमध्ये पण नाचवायचं ना, ताबूत आमच्या इथं. तर मला माहिती नाही हा सण आहे, तो त्यातला मातम आहे का आहे, मला काही कळायचं नाही. आम्ही लहान होतो एकदम. मग तो लियाकत, तो मोठे पूर्वी ते असे बिस्किटाचे डबे मिळायचे ग्लुकोजच्या, ते पत्र्याचे, आणि ते घेऊन आधी ढाकूमकूम ढाकूमकूम असं वाजवायचं आणि आम्ही नाचत बसायचो. सगळं 6वीपर्यंतचं आयुष्य गेलं माझं तसं मुसलमानांमध्ये. आईला एक दिवस मी विचारलं होतं की आपल्या आणि मुसलमानात काय फरक आहे, त्यानं मुसलमान का म्हणतात, आपण हिंदू कसं? ते म्हणले काय नाही, दोघांची नमस्कार करण्याची पद्धत फक्त वेगळी आहे. आपण अशी करतो, ते असे करतात. अजून काय संस्कार लागतात तुम्हाला? काही गरज लागत नाही. मी कधीही तुमच्यापेक्षा मोठा नव्हतो आणि मी कधीही तुमच्यापेक्षा लहान नसणार, ही वृत्ती ठेवली तर फार सोपं आहे. मेडिकल कॉलेज काढतोस इथल्या मुलांना, इथे इंजिनिअरिंगचं कॉलेज मिळतं, अजून काय लागतं? रत्नागिरी एक कसं गाव होतं मला माहिती आहे ना. मी 50 वर्षापूर्वी कारकीर्द सुरू केली आम्ही, ज्यावेळी नुसत्या ST मधून असे भटकत फिरायचो. आज ह्या गावाला, मग उद्या त्या गावाला, मग आता कुठे चिपळूणला, मग चिपळूण कुठं, मग गुहागरला, असे प्रयोग करत फिरायचो. 50 रुपये मिळायचं एका प्रयोगाचं. खूप होते 50 रुपये. 150 रुपयामध्ये राशन भरलं जायचं महिन्याचं आमच्या 4 लोकांचं. पैशाला किंमत होती, त्यापेक्षा माणसांना जास्त होती. आज आम्ही पटकन कोणतरी राजकारणी म्हणतो आणि आम्ही एकमेकाची गचांड धरतो. त्यांचं काही चूक नाही, ते मतलबी असतील. आम्हाला कळत नाही का? आम्हाला अक्कल नाही का? आम्ही आमचे आरशे फोडले का घरातले? ते नाही आपण पाहत. नुसतं कोणाला तरी नावं ठेवण्याचा काही आपल्याला अधिकार नाही. 4 कोणतरी टाळके असतात, ती भडकवतात तुम्हाला. फुली मारा त्याच्यावर. आपल्याला एकत्रच राहायचं आणि आपण एकत्रच राहणार आणि आम्ही एकमेकांशी असंच सहकार्य करणार, प्रेम करणार. तुम्हाला कळतंय, कळत असतं आपल्याला, वळत नाही, कळतंय. ही आपली तुंबडी भरण्यासाठी मला नावं घेता आली असती ना आता या मंडळींची, मला बरं वाटलं असतं. तुम्हाला खरं सांगतो, असं आईच्या भाषेमध्ये मी माझ्या, कसं करता काय तुमच्या तुंबड्या भरण्याचे, कोण काय तुम्ही निवडून येण्यासाठी कुठली अर्वाच्य भाषा, कुठलं काय पद्धतीनं बोलता. यशवंतराव चव्हाण गेले, लाखभर सुद्धा पैसे त्यांच्या अकाउंटवर, हजारामध्ये सुद्धा पैसे नव्हते. कलाम साहेब गेले, काही नाही, 2 सूट होते. आपल्या समोर एवढी आदर्शता, फक्त नेमकं एकच आहे, आम्ही कुठल्या आदर्श समोर ठेवायचे. जाणीवपूर्वक तुमच्या माझ्यामध्ये आमचा केवढा काय छान वारकरी पंथ, तिथं तुम्ही संतांच्या जाती आता मांडायला लागलात. हा संत कुठल्या जातीचा आणि तो संत कुठल्या जातीचा. वारकरी पंथाने सगळ्यांना एकत्र सामावून घेतलेलं आपल्यामध्ये. तिथं सुद्धा
का आता तुम्हाला सत्ता हवी आहे? गाजवणार कोणावर? आमच्यावर ना. पूर्ण काही अक्कल गहाण ठेवलेली नाही आहे आम्ही सुद्धा. मी सांगताना नेहमीच सांगतो, माझ्या बहिणीनं मुसलमान मुलाशी लग्न केलं. तर सगळे माझे बाकीचे भाऊ होते, म्हणले नाही आता हिच्याशी संबंध नाही. मी म्हटलं शशी कुठं गेली? आपल्याला अब्बास मिळाला. दोघंही डॉक्टर आहेत, शिकलेले आहेत, त्यांना एकमेक पटले, त्यांनी केलं लग्न. मला नाही कधी त्याचा त्रास झाला. वारली ती, अजून अब्बास भेटतो मला. दोन्ही मुलं अमेरिकेला आहेत. मला हे नाकारून चालणार नाही. मला तुझ्या बाजूला, तुझी आणि माझी भिंत ही कॉमन असणार. पलीकडे तू राहणार आहेस, इकडं मी राहणार आहे. रत्नागिरी त्यासाठी आदर्श आहे. कधीही एकही कुठलीही अति कलुषित बातमी नाही. आणि हे रत्नागिरीत आलोय म्हणून बोलत नाही, माझा आजोळ आहे म्हणून बोलत नाही, खरंच आहे. कधीही कलुषित बातमी नाही. त्याला कारण तुम्ही आहात. तो सारासार विचार तुमच्या डोक्यात तुम्ही ठेवलेला आहे. तुम्ही तुमची माती सरकू दिली नाही नाठाळ लोकांनी केलेल्या वक्तव्याने. बोलावं, छान बोलावं, की सुंदर बोलावं. इतकं चांगलं संत वाङ्मय आहे आपल्याकडे. गाथा नव्या नव्यानं वाचा तुम्ही, नव्यानं कळते. दासबोध नव्यानं वाचा, नव्यानं कळतो. ज्ञानेश्वरी माझ्या आकलनाच्या पलीकडे आहे. खरं तर हे आधीचेही दोन्ही ग्रंथ आपण नुसतं रटून नाही बोलायचं. त्यातला अर्थ काय आहे गर्भित तो समजून घेतल्यानंतर. म्हणून मला आमचा हा होता शफी इनामदार, म्हणायला मुसलमान. अरे नाना कसला मुसलमान रे, अजून आमच्या 7-12वर लांब ते आडनाव आहे. पण मग गुलामे मुस्तफामध्ये काम करत असताना त्याच्यामध्ये नमाज पडायची असेल तर मग त्यातले उच्चार कसं काय, कसं बसायचं काय, हे सगळं असं बसून शिकवत असायचं. मी एखादी भूमिका करतो तर मला त्या भूमिकेचा सखोल अभ्यास करायचा असेल तर त्या धर्माच्या मुळाशी नको का जायला? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर्रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दालिन आमीन. हे त्यांनी मला एका श्वासामध्ये बोलायला शिकवलं. तसंच ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यम. हे सरते शेवटी तुम्ही काय आहे, तुमचे आरोह आवरं काय, आतमध्ये तुमच्या काय छल बिचल होते, काय शांतपणा मिळतो, एवढंच आहे ते.